नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आहे आता हैदराबाद बघायला. आमचा हा 5 दिवसाचा टूर आहे. ह्याच्यामध्ये आम्ही हैदराबाद, नंतर रामोजी सिटी, नंतर श्रीशैलम आणि पंढरपूर बघून पुन्हा परत पुण्याला येणार आहे. आमचा प्रवास 600 किलोमीटर हैदराबाद, तिथनं 300 किलोमीटर श्रीशैलम आणि परतीचा प्रवास परत पंढरपूर आणि तिथनं मग पुणे. आम्ही दिवाळी संपल्यानंतर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता हैदराबादला निघालो. वया सोलापूर, कलबुर्गी आणि मध्ये साधारणतः आमचा प्रवास हा 12 तासाचा होणार आहे. वाटेत आम्ही छानपैकी एक हॉटेल श्री भिगवणजवळ होतं, तिथे नाश्ता केला आणि परत आम्ही आमचा प्रवास सुरू केला. त्यानंतर पुढे सोलापूर सकाळी 4 तासानंतर पोहोचलो. त्याच्या पुढे पुढचा प्रवास सुंदर रोडनी विंडमिल्स होत्या आणि आम्हाला साधारणतः 11:30-12 वाजले होते या पॉईंटजवळ. नंतर इथे एक छान हॉटेल कंदुरी म्हणून होतं आहे, तिथे आम्ही जेवण करायला थांबलो. छानपैकी जेवण केलं आणि मी नंतर मग ड्रायव्हिंग करायला. तर मग पुढे हा सुंदर हैदराबाद रिंग रोड. आमचं हॉटेल काचीगुडा रेल्वे स्टेशनजवळ होतं. खूप सुंदर अमेझिंग रिंग रोड हैदराबादचं. काचीगुडा रेल्वे स्टेशनजवळच एक छान हॉटेल होतं, तिथे आम्ही तयारी करून परत लुंबिनी पार्क आणि नंतर संध्याकाळच्या वेळी हे छान तेलंगणा सचिवालय आहे, ते पण खूप सुंदर आहे बघायला तिथून. आणि बोटीने नंतर आम्ही हुसेन सागर तलावामध्ये बुद्धाची मूर्ती बघायला, स्टॅच्यू बघायला परत 100 रुपये तिकीट देऊन आतमध्ये प्रवास केला. तिथे खूप छान मार्बलची मूर्ती आहे. मूर्तीची उंची 18 मीटर आहे आणि हा कृत्रिम तलाव 1563 इब्राहिम कुतुब शहाने बांधलेला आहे. तर संध्याकाळच्या वेळी खूप छान आजूबाजूची लाईटिंग दिसत आहे आणि अप्रतिम दृश्य सगळ्या बाजून बघायला मिळत आहे. हे तेलंगणा सचिवालय पण खूप छान लाईट्समध्ये. तिथे एक सुंदर बाबासाहेब आंबेडकरांची एक मोठा स्टॅच्यू पण आहे आणि बघण्यासारखा आहे तो पण. हे लुंबिनी पार्क पण खूप छान आणि शांत असा परिसर आहे. याच्याच बाजूला बिर्ला मंदिर पण खूप छान आहे, लक्ष्मण मंदिर. काळ्या पहाडावर असलेलं हे श्वेत संगमरमरी मंदिर भगवान व्यंकटेश्वराला समर्पित आहे. पण आमचा तो बघण्याचा प्लॅन पुढच्या दिवसाचा होता, त्यामुळे आज आम्ही हा बघितला नाही. नंतर छान जेवण करायसाठी कॅब करून आम्ही पॅराडाईस हॉटेलला पोचलो. रोडने हे तेलंगणा सचिवालय खूप छान असं रम्य दृश्य दिसतं. इथनं जवळच पॅराडाईस बिर्याणी फेमस बिर्याणी करता आहे आणि मुलांची इच्छा होती की आपण हैदराबादला गेलो तर पॅराडाईस बिर्याणीमध्ये आणि बावर्ची बिर्याणीमध्येच बिर्याणी खायची आणि तिथल्या काही वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायच्या. आम्ही संध्याकाळी 8 वाजता तिथे पोहोचलो. 8-9 वाजले होते. नंतर छानपैकी जेवणाची ऑर्डर दिली, जेवण केलं आणि परत कॅब करून आमच्या हॉटेलला रात्री 9:30 वाजता रिटर्न आलो. तर आमचा हा पहिल्या दिवसाचा प्रवास खूप छान आणि मजेत झाला होता.